मासे बनवण्याची खूप सोपी आणि सरळ पद्धत मी सांगते. पहिल्यांदा मासे घ्या, तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्या. त्याला फ्राय झाल्याच्या नंतर मी मसाले काही बनवलेत. त्यामध्ये आहे कोथिंबीर, अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो पेस्ट, याची सर्वांची पेस्ट करून घ्या. हे बघा, ग्राइंडरमध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे. कढईमध्ये अशा प्रकारे मी मासे फ्राय करते. खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम कमी मसाल्यामध्ये मी मासे बनवलेत. माशाला वापरलेले मी जे मसाले आहेत ते बघा, मी कुठले कुठले टाकते. धना पावडर, पाणी गरम करून घ्यायचं आणि प्रत्येक भाजीला मी पाणी गरम करूनच टाकते. त्यामध्ये छानशी अशी चव येते. तर हा गरम मसाल्याचं मला पावडर मिळतं, मग ही गरम मसाले मी टाकून घेतले. यामध्ये लवंग, इलायची म्हणजे सगळा खडा मसाला आहे. यामध्ये काळी मिरची टाकून घेतली आहे, हळद टाकून घेतली आहे. यामध्ये तुम्हाला जसं जेवढं तिखट जमतं तुम्ही तेवढं टाकून घ्या. मी इथे 1.5 चमचा काळी मसाला वापरलेला आहे. यामध्ये मी गरम पाणी टाकलेली आहे. तेलामध्ये टाकून घेतली आहे मी. छान एकदम असं फ्राय होतं, त्याला लालसर होऊ द्या. कढईमध्ये कांदा, टोमॅटोची पेस्ट चांगलीशी फ्राय झालेली आहे. त्याला छानसं थोडंसं शिजवून घ्यायचं. एक 10 ते 15 मिनिटं याला चांगलं शिजवून घ्यायचं. गरम पाणी मी आत टाकून घेते. एकदम साध्या पद्धती आपण जसं भाजी बनवतो तसं बनवून घ्यायचं अगोदर. छानसं मी हलवलंय, मीठ वगैरे, हळद सगळं टाकून घेतलं.
असं आपली छानशी रेसिपी तयार झाली आहे. फक्त 2 मिनिट त्यावरती ठेवायचं आणि कच्ची कोथिंबीर त्यावरती टाकून द्यायचं आणि हे बघा आपला फायनल लूक.